Welcome to Momentum Academy. 12th class Maths 2 Maharashtra Board Chapter 1 Differentiation Exercise 1.2 Type number 9 मधला fourth problem. Sin inverse in bracket 2x root 1 minus x square solution y equal to sin inverse in bracket 2x root 1 minus x square. Okay. आता एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशनचा चार्ट पाहिला होता आपण. त्या चार्ट मध्ये आपण पाहिलेला आहे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर आपण काय करतो साइन थीटा आणि फॉर्म्युला सुद्धा बनला पाहिजे. तर मग आपल्याला काय करायला लागेल ते पुट एक्स इज इक्वल टू साइन थीटा देन थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. ओके साइन इक्वल टू रिप्लेस ओके इकडे गेला तर इनवर्स बनते एक थीटा किती आले साइन इनवर्स एक्स. त्याच्यानंतर मेन प्रॉब्लेम जे आहे तो इथे घेऊ साइन इनवर्स 2 ऍक्च्युअली किती घेतलं आपण साइन थीटा ओके रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्लोज y इज इक्वल टू साइन इनवर्स इन ब्रॅकेट 2 sin थीटा ओके. आता इथे बघा रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा ओके. तो रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आहे तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाचं कन्वर्ट करायचं होते काय आपण आयडेंटिटी मध्ये cos स्क्वेअर थीटा मध्ये. मग इथे काय करू आपण cos स्क्वेअर थीटा ओके. म्हणजे रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आहे तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाचं काय बनते फॉर्म्युला काय cos स्क्वेअर थीटा. मग y इक्वल टू साइन इनवर्स 2 sin थीटा इंटू स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे ते काय घेऊ आपण cos थीटा स्क्वेअर रूट कॅन्सल. सो y इक्वल टू साइन इनवर्स 2 sin थीटा इंटू cos थीटा ओके. साइन टू थीटाचा फॉर्म्युला काय 2 sin थीटा इंटू cos थीटा. तिथे 2 sin थीटा इंटू cos थीटा आलेला आहे याचा फॉर्म्युला काय घेऊ आपण साइन टू थीटा ओके. सो y इक्वल टू साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल फॉर्म्युलानुसार. मग आपल्याकडे काय उरलं 2 थीटा ओके. तर आपण काय केलं पुट केलाय सबस्टिट्यूट केला ओके. तर x इज इक्वल टू साइन थीटा सो थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स कारण साइन इक्वल टू इकडे रिप्लेस केला तर इनवर्स बनणार. मग ते काय करणार आपण 2 थीटाची व्हॅल्यू पुट करा साइन इनवर्स एक्स. आता आपला प्रॉब्लेम डिफरन्शिएट करायला झाला. आता आपल्याला डिफरन्शिएट करू डिफरन्शिएट with respective to x. So d upon dx y is equal to 2 d upon dx sin inverse x. So y का डेरिवेटिव dy upon dx. So equal to 2 sin inverse x का डेरिवेटिव 1 upon root 1 minus x square. So dy upon dx equal to 2 into 1 2. So divide root 1 minus x square ओके. म्हणजे divide आपण x ची व्हॅल्यू किती आली 2 divide root 1 minus x square. हा प्रॉब्लेम होता y इक्वल sin इनवर्स इन ब्रॅकेट root 1 minus x square put x इक्वल टू sin थीटा रूट मध्ये 1 minus x square आला ओके. म्हणून आपण put x इक्वल टू sin थीटा ओके. So theta is equal to sin equal to replace sin inverse x. Theta की value sin inverse x झाली. Y is equal to sin inverse. Okay in bracket 2 x की value sin theta. Okay root 1 minus x square x की value sin theta. x ला square आहे तो sin square theta. Y is equal to sin inverse 2 sin theta 1 minus sin square theta equal to cos square theta. म्हणजे 1 minus sin square theta equal to cos square theta. स्क्वेअर में रूट कॅन्सल ओके. मग इथे काय राहणार cos थीटा स्क्वेअर में रूट कॅन्सल. इथे cos थीटा 2 sin थीटा into cos थीटा equal to sin 2 थीटा या sin 2 थीटा equal to 2 sin थीटा into cos थीटा. आणि अँगल काय आहे इवन नंबर आहे ओके. इथे काय होतं y is equal to sin inverse sin 2 theta sin inverse sin get cancel 2 theta y is equal to 2 theta की value sin inverse x okay. So differentiate with respect to x so d upon dx y equal to 2 d upon dx sin inverse x. तो y का डेरिवेटिव dy upon dx so equal to 2 sin inverse x का डेरिवेटिव 1 upon root 1 minus x square dy upon dx so is equal to 2 upon root 1 minus x square. त्याच्यानंतर 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे ओके. Solution y is equal to cos inverse 3x minus 4x cube.
cos inverse 3x minus 4x cube solution ओके y is equal to cos inverse 3x minus 4x cube. आता इथे सुद्धा आपल्याला पुट करावं लागेल. ओके आता पुट करायचं अगोदर या ठिकाणी लक्षात घ्यायचं ओके का साइन 3 थीटा म्हणजे आपण इथे काय घेऊ आता ओके आपल्याला पुट करायचं आहे. काय करायचं आहे पुट करायचं. तर पुट काय करू आपण साइन थीटा. काय पुट करायचं आपल्याला साइन थीटा. जर तुम्ही साइन थीटा पुट केला तर इथे काय होणार साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. बघा फॉर्म्युला कशाचा आहे साइन 3 थीटाचा आहे. कशाचा फॉर्म्युला झाला साइन 3 थीटाचा. आता 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा सो इक्वल टू साइन 3 थीटा. 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा इक्वल टू साइन 3 थीटा. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय झाला 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. आता इथे आपल्याला काय करावं लागेल पुट करावं लागेल. काय पुट करायचं आपल्याला x इक्वल टू साइन थीटा पुट करा x इक्वल टू साइन थीटा. मग साइन थीटा पुट केल्यानंतर काय करायचं आपल्याला इथे की थीटा इक्वल टू साइन इन्वर्स x ओके. त्याच्यानंतर y इक्वल टू कॉस इन्वर्स 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. सो y इक्वल टू cos inverse 3 sin theta minus 4 sin cube theta 3 sin theta minus 4 sin cube theta is equal to sin 3 theta sin 3 theta. मग आता ते sin 3 theta पुट केल्यानंतर इथे काय करू आपण sin 3 theta घ्यावं लागेल. sin 3 theta y is equal to cos inverse sin 3 theta. मग आता cos inverse घेतल्यानंतर y is equal to इथे काय cos आहे आणि इथे sin आहे. आपल्याला माहित आहे cos sin च्या रिलेटेड आहे. आहे बरोबर. cos आलं तर कॅन्सल होणार. पण कॉस साइन आलं तर कॅन्सल होणार का एका लाईनलाच पाहिजे. तर आपल्याकडे माहिती आहे की साइनला आपण कॉस बनवू शकतो. तर मग कसं बनवत असतो त्याला कॉस π/2 मायनस 3 थीटा cos π/2 मायनस 3 थीटा ओके. मग y इज इक्वल टू ओके पहा cos इन्वर्स कॉस घे कॅन्सल π/2 मायनस 3 थीटा. सो y इज इक्वल टू π/2 मायनस 3 थीटा ओके. तर थीटाची व्हॅल्यू पुट करून घेऊ ना आपण इथे. काय थीटाची व्हॅल्यू साइन इन्वर्स x आहे. पहा थीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे साइन इन्वर्स x ओके. आणि पुट केल्यानंतर ओके हे करायचं लागते ओके. जे थीटाची व्हॅल्यू ते पुट करावं लागते कारण आपण x मध्ये डिफरन्शिएट करणार आहोत ना. इथे जास्त आलाच पाहिजे ओके. मग इथे काय करू आपण डिफरन्शिएट करू. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d upon dx y equal to d upon dx π/2 minus 3 d upon dx sin inverse x. y का डेरिवेटिव dy upon dx. So is equal to π/2 का डेरिवेटिव 0 कांस्टेंट फंक्शन है माइनस 3 sin inverse x का डेरिवेटिव रूट 1 माइनस x स्क्वायर. सो dy upon dx. So is equal to माइनस 3 into 1 म्हणजे माइनस 3 डिवाइड रूट मध्ये 1 माइनस x स्क्वायर. रूट मध्ये 1 माइनस x स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर ओके. आता पुन्हा एकदा रिपीट करा. रिपीट कशासाठी आपल्या माइंड मध्ये आपण जेवढी प्रॅक्टिस करू लक्षात आलं जेवढं काळजीपूर्वक ऐकून घेऊ पाहू ठीक आहे तेवढ्या आपल्या माइंड मध्ये फिट बसते ओके. म्हणून ते रिफ्रेश होत राहिलं पाहिजे. कारण परीक्षेपर्यंत आपल्याला दिमागात ठेवायचं याला लक्षात आलं परीक्षेपर्यंत ओके. तर पहा 9 टाइप मधला फिफ्थ प्रॉब्लेम cos inverse in bracket 3x minus 4x cube solution y is equal to cos inverse 3x minus 4x cube ओके. आधी बघा मी डबल पुट केला एक कॅन्सल करू आपण ठीक आहे. पुट x is equal to tan theta. बट मी काय म्हणतो तुम्हाला एक तर एक्सप्रेशन नुसार सबस्टिट्यूशन होते. आपण चार्ट पाहिला पण त्याच्यामध्ये फॉर्म्युला सुद्धा बंद की नाही ते चेक करायचं लक्षात आलं. त्याचा x इक्वल टू sin थीटा घेतला. सो थीटा इज इक्वल टू sin इन्वर्स x. sin ला इक्वल इकडे आणला इक्वल टू च्या इन्वर्स बनते. y इक्वल टू cos इन्वर्स 3 x ची व्हॅल्यू sin थीटा मायनस 4 ओके. x ची व्हॅल्यू sin थीटा बट x ला क्यूब द्यायचा sin ला क्यूब द्यायचा. sin थीटा क्यूब देता येते लक्षात आलं ओके. पण ते वेळच म्हणजे आपण काय घेतो sin क्यूब थीटा y इक्वल टू cos इन्वर्स 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटाचा फॉर्म्युला काय
साइन 3 थीटा आहे, कॉस त्याच्या रिलेटेड आहे, साईनच्या रिलेटेड आहे. ओके, कॉस इनवर्स. ओके, आता इथे काय आहे साईन, आपल्याला साईनचं कॉस बनवता येते. कॉस पाय बाय 2 मायनस 3 थीटा म्हणजे साईन इक्वल टू काय होते, कॉस पाय बाय 2 मायनस 3 थीटा. कॉस साइन 3 थीटा इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस 3 थीटा. तो कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल, पाय बाय 2 मायनस 3 थीटा, y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस 3. त्याला थीटाची व्हॅल्यू पण आपल्याला डिफरन्स चेक करायचं आहे ना. ओके, आपला न्यूमेरिकल कोण आहे, x आहे, थीटा नाही, थीटा पुट केल्यानंतर आलेला सॉल्व्ह करायसाठी. ओके, तर म्हणून थीटाची व्हॅल्यू आपण साइन इनवर्स पुट केली, तो डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x, डी अपॉन x y इज इक्वल टू डी अपॉन x पाय बाय 2 मायनस 3 डी अपॉन x साइन इनवर्स. ओके, तर y चा डेरिव्हेटिव्ह 2 अपॉन dx इज इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट फंक्शन आहे, कारण x मल्टिप्लाय करायचं मध्ये नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0 येतो मायनस 3 आणि साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन बनणार ना x2. ओके, 0 याची गरज नाही, प्लस मायनस मध्ये. ओके, 3 into 1 म्हणजे 3 मायनस दिया 3 ला. ओके, म्हणजे इथे तू मायनस दिला ना बेटा, इथे मध्ये लक्षात आलं, खाली नाही. स्टँडर्ड फंक्शन जर म्हटलं ना, ओके, तर मायनस कुठे येते, फक्त न्यूमरेटरला. कुठे येते मायनस, न्यूमरेटरला.